Audio Jungle. ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगात ठेवला, ज्यांनी आमच्या हक्काला आणि शब्दांना मुक्त प्राप्त करून व्यक्त केलेला आहे. खूप शुभेच्छा. यस यू कॅन पत्र आणि सील देऊन तिचा गौरव करावा. वादळातही ज्यांचे विचार पेटत राहिले, अन्यायाविरुद्ध जे एकटेच लढत राहिले, कोट्यवधीच्या जीवनात आशेचा किरण बनले, तेच आमचे भीमराव ज्ञानाचे महासागर झाले. या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा. सुंदर असं सील, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र सोबत पुस्तक जे आपल्याला वाचायचं आहे, तृप्ती पुस्तक वाचायचं आहे. कारण या सध्याच्या युगामध्ये विद्यार्थी पुस्तकापासून दूर झाला आणि मोबाईलच्या अगदी जवळ गुच्छ देऊन तिचा गुण गौरव करावा. सन्माननीय विजयराव बैस. गुणवंत विद्यार्थ्याकरिता आपल्याला तिचा गौरव करायचा आहे. टाळ्या वाजवून तिला प्रेरणा द्यायची आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे. एक पुस्तक गुण गौरव प्रेरणा घ्यावी हा संदेश जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय आशिष बाबू लोणकर यांना मी विनंती करतो.
सन्माननीय अभिषेक भाऊ ठाकरे यांनाही विनंती करतो, त्यांनी मंचावर प्रमुख पाहुण्याचं स्थान भूषवायचं आहे. सोबतच सन्माननीय आकाश भाऊ राठोड यांनाही विनंती करतो, त्यांनी प्रमुख पाहुण्याचं स्थान या ठिकाणी भूषवायचं आहे. आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय डॉक्टर जान मोहम्मद तंवर हे सुद्धा प्रमुख पाहुण्याचं स्थान भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतो. आकाश भाऊ, आणि तुम्ही ते दिलात, निश्चितच उत्सव समितीच्या वतीने मी संवेदना व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय आशिष बाबू लोणकर, आकाश भाऊ, आणि तुम्ही ते दिलात, निश्चितच उत्सव समितीच्या वतीने मी संवेदना व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय आशिष बाबू लोणकर, पंचशील दुपट्टा, बुके आणि शाल देऊन यथोचित सन्मान या ठिकाणी आदरणीय आशिष बाबू लोणकर यांचा. पंचशील आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रेरणा देणारी आहे. तो संदेश आपण पाहुण्यांपर्यंत पोहोचवतो आहे पंचशील दुपट्ट्याच्या माध्यमातून. आणि मायेची शाल आणि बुके देऊन सन्माननीय अभिषेक भाऊ ठाकरे यांचा या ठिकाणी सन्मान स्वागत करण्याकरता निमंत्रित करतो या समितीचे सन्माननीय हिरामनजी कानिंदे. वाह ठीक सर. पंच सन्मान आणि स्वागत. इकडे 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 आहे, कोणासाठी टाळ्या नाही. पुष्पगुच्छ देऊन खूप अभ्यास करा, खूप पुढे जा. एक सुंदर असं पुस्तक बाबासाहेबांच्या जीवनाचं चरित्र त्यांना आपण भेट देतो आहे. दादा 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 नाही आहे, जातानाही विमानात, येतानाही विमानात. परत ती नन्हे सितारे जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये पहिली आली. कौतुक करावं तेवढं कमी आहे. रितिकाचं फार गोड स्वभावाची पोरगी आहे. सर इकडं तिला पुढील आयुष्यासाठी, पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा द्याव्यात. रीत शेखर पेंदोर. ते कसं आहे भाऊ, कोणत्याही कार्यक्रमात जा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत जा, मुलीच पुढे आहे. इकडे बघा मला कमाल वाटते. सर आमच्या गावात तर 50,000 इकडे आकाश भाऊ यांचा जय जयकार करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी करतो. शाल बुके देऊन तिचा सत्कार करावा. तिचा टाळ्या वाजवा. पोस्टात तुमचं पत्र गेल्यानंतर पहिल्यांदा देणार आहे ती. ईशा संजय कुरमेरकर पोलीस खात्यात लागलेला आहे. मी घाटंजी पोलीस स्टेशनचे प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा या ठिकाणी येतो आणि अभ्यास करून नुकताच CBSE 10वीचा निकाल लागलेला आहे. आणि त्या CBSE या बोर्डाच्या परीक्षेमध्ये कुमारी संस्कृती गुलाब सिसले हिने 95% गुण मिळालेले आहे. ती इथे नाही, ती क्लासेसला असल्यामुळे मी तिच्या मम्मीला या ठिकाणी निमंत्रित करतो, अनुताई गुलाब सिसले. आणि
अणू यांचे कष्ट या पाठीशी आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब, इंगळे पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपण या दोघांचाही सत्कार करायचा आहे. अर्थात प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते, स्वप्न असते, त्यांची मुलं हे समोर जावीत आणि यश प्राप्त करावं. तर प्रत्येकच आईवडिलांनी आपल्या मुलांवर योग्य संस्कार केले पाहिजे, त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे आणि हे सर्व करणं सर्वच पालकांना शक्य आहे. तेव्हा या दोघांचंही या ठिकाणी अणू आणि गुलाब सिसले या दोघांचंही आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी स्वागत होत आहे, त्यांचा सत्कार होत आहे. धन्यवाद. मेसेज आहे राहुल कुठपर्यंत आहे? हा, मला माहित आहे तुम्ही मनातल्या मनात काय म्हणत असाल, हरकत नाही. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आदरणीय आकाश भाऊ राठोड यांना विनंती करतो, त्यांनी शुभेच्छापर या ठिकाणी संवाद साधावा. आदरणीय आकाश भाऊ. सर्व मान्यवर मित्रांनो, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी फक्त 2 मिनिटाचा वेळ मला दिलेला आहे. त्या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतो, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. असा हा रामजी आंबेडकरांचा सुपुत्र या लाखात नाही तर या जगात एक होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे 3 मंत्र या देशाला, या जगाला दिले. परंतु हे काही त्यांनी आंबेडकर अनुयायांनाच दिले नाही, तर त्यांनी सगळ्या जाती धर्मातल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी अनेक कामे पालकमंत्री नामदार संजय राठोड साहेब यांच्या निधीतून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत एवढं या ठिकाणी शब्द देतो. पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो व आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जगाला हे साऱ्या साहेबाचा साहेब माझा बाप, साऱ्या साहेबाचा साहेब माझा बाप, ज्याच्या बुद्धीची जगाला हे छाप, ज्याच्या बुद्धीची जगाला हे छाप, साऱ्या साहेबाचा साहेब माझा बाप, साऱ्या साहेबाचा सादर केलं आणि सलामी दिली. त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करणार आहोत. मी समितीच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी आपण सर्वांचं मी आभार मानतो. या मंचावरील सर्व मान्यवर, आमच्या शिरोली गावातील सर्व मान्यवरांचे या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल आपलंही. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय चंद्रकांत इंगळे पाटील यांची उपस्थिती या ठिकाणी झाली त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. संगपालजी कांबळे वंचित बहुजन आघाडीचे सर्व सेवा आणि नगरसेवक आपलंही आभार मानतो. आपल्या सुविध पत्नी आदरणीय पायलताई आपण या ठिकाणी घाटंजीवरून या ठिकाणी उपस्थित झाला, आपले आभार मानतो. आशिष भाऊ ठाकरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आपले आभार मानतो. 5-10 मिनिटांमध्ये कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सर्वांचं परत गावात सर्वांना सपोर्ट. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे 2 मिनिटं थांबा, कारण या ठिकाणी सिसले सरांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन केलं आहे. सगळ्या मान्यवरांना आणि उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात वर करून टाळ्यांच्या गजरामध्ये सिसले सरांचं आपल्याला सगळ्यांना स्वागत करायचं आहे. सर परमेश्वरजी भरणे सप्तश्री दलाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाला, आपलेही आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचे प्रमुख पाहुणे आपलं सगळ्यांतर्फे मी आपलं सहर्ष या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. फैजान, ताज आणि सोबत
सुप्रसिद्ध गायिका निशाताई ढोकळे अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी येत आहे आणि कार्यक्रम सुरू होणार आहे. देखिएगा दोस्तों, हेलो हेलो वो कैसे झुकाए हमको, कैसे झुकाए हमको एहसान भी मुझे दे। नीलेश भाऊ जाधव जिथे बार बार दिलिए आए, बार बार दिलिए आए, बार बार दिलिए आए, तुम दिया हजारों सारे मेरे। चल हाथ ला हाथ ला। Audio Jungle.